आपण करंजाळा या ठिकाणी उभे आहोत. रस्ता खचून 10-12 दिवस झाले. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष. साहेब आपण पाहतोय इथं किती किलोमीटर रांगा लागल्यात गाड्यांच्या, पण इथं जे करंजाळ्याला ही जी दुर्घटना घडली होती इथं रस्ता पूर्णपणे खचून गेला होता. खर तर त्यावेळेस जर चांगल्या पद्धतीने जर काम झालं असतं तर मला असं वाटतं ही वेळ आली नसती. परंतु ठीक आहे, उशिरा का होईना जाग आली, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं झालंय. पण याच्यापेक्षा या ठिकाणी जे काही माती चोर आहेत किंवा काय आहे यांच्यामुळे जो धोका पोहोचला निसर्गाला, आपण पाहतोय की खरोखर निसर्गाची जी हानी होती आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीने या रोडचं या ठिकाणी आपण पाहतोय की खचून गेलाय. साहेब इथं खाली ही जी वाडी आहे इथं पण या खचण्यामुळे त्या ठिकाणी त्या घरांना धोका झालाय. आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी येतोय. आपल्या आदिवासी जी समाजाची लोक आहे, खरं तरी सर्वसामान्य लोक यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण प्रशासनाला पण वेळोवेळी कळवलंय. काल पण आपण त्या ठिकाणी जे ठाण्याचे अधिकारी यांना त्या ठिकाणी संबंधित कळवलं होतं. परंतु आपण पाहतो की इथं अनेक पर्यटक आहे, अनेक जे या नगर कल्याण हा प्रमुख हायवे, इथं अनेक लोक अडकलीत. काही ना नगरला जायचे, काही ना मुंबईला जायचे, असे अनेक लोक आहे, कुटुंबाच्या कुटुंब अडकलीत. माझी या निमित्तानं प्रशासनाला विनंती असेल की लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. निदान काही नाही तरी एक तरी साईड सोडली पाहिजे साहेब. एका साईडचं जरी काम व्यवस्थित करून एक साईड सोडली तर निदान थोडी ही जी लाईन आहे ही थोडी कमी होईल. लोकांना पण त्या ठिकाणी बरेच जण आता माळशेज घाट क्रॉस करू शकत नाही, कारण सगळ्या रांगा लागल्यात. इकडे पण तीच परिस्थिती. त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता मोकळा करून दिला पाहिजे. तुम्ही कुठून आलात, काय सांगा तुम्ही? मैं हिंदी बोल पाऊंगा. कहाँ से आए? मैं प्रतापगढ़ से आया हूँ. किधर जाने का है? मुझे मुंबई जाना है. मुंबई जाना है? जी. इधर क्या प्रॉब्लम हुआ? ये अभी रास्ता ही बंद कर दिया है. प्रशासन के कुछ बोलेगा, ऑफिसर मिले कुछ? कोई नहीं मिला यहाँ पे. कोई नहीं है. कोई नहीं है. कब शुरू होगा कुछ पता नाही. कुछ नहीं पता है. सुरेश भाई, तुम्ही आता पाहताय एवढे लांबवरून इकडे आलेले आहेत, इथं माहिती सांगायला कोणच नाही. घाट कधी सुरू होणार, कधी काय होणार, कोणालाच माहिती नाही. साहेब इथं खरं तर प्रशासनाच्या लोकांनी थांबलं पाहिजे. निदान लोकांना व्यवस्थित या ठिकाणी जी लोक अडकलीत, तासन-तास अडकलीत, यांना तरी व्यवस्थित सहकार्य केलं पाहिजे. आपण पलीकडे पाहिलं मडच्या इकडं आपल्या निदान उतरचे पोलीस तरी उभे, पण इकडे तर कोणच नाही. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत मला असं वाटतं त्या सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा कर्मचाऱ्यांनी म्हणा, इथं कोण ना कोणतरी थांबलं पाहिजे होतं. लोकांना व्यवस्थित तुम्ही मार्गदर्शन करा. काय नाही तर पलीकडून आपल्या खिरेश्वरच्या बंदरावरून काही या छोट्या मोठ्या गाड्या जाऊ शकतात, अशी काहीतरी सोय केली पाहिजे. परंतु आज फार मोठी गैरसोय झाली. ट्रान्सपोर्टच्या गाड्या तर अनेक अडकून आहेत, तो विषय वेगळाच आहे. परंतु या छोट्या मोठ्या गाड्या पण अनेक कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी अडकून आहे. माझ्या निमित्तानं सगळे जे येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना विनंती राहील की तुम्ही कृपया मुंबईला जाताना किंवा नगरला जाताना या ठिकाणची चौकशी करूनच जा, जेणेकरून तुम्हाला असं अडकायला नको. भाई नमस्कार, तुम्ही कुठून आलात? अंबरनाथ. जायचे कुठे? आम्हाला मी इकडे पारनेरला चाललो. पारनेरला चालले. आता रस्ता बंद आहे, तुम्हाला कधी कळलं का माहीतच नाही? काय सांगितलं प्रशासनाने? गाड्या म्हणजे बस सुटतायत असं हे करत होती. आता तुम्ही किती वेळेपासून तो थांबू नये? 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं झाले. काय प्रशासनाचं कोणी इथं अधिकारी सांगायला आहेत की रस्ता खुला होईल का नाही होईल? आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही, सगळी अडचण आहे. भाऊ नमस्कार. हा बोला. कुठे चालला तुम्ही? आळेवाटा. आले कुठून? ठाण्यावरून. रस्ता बंद वगैरे काय माहित नाही? इकडे बंद आहे ना रस्ता. निघताना तुमच्या लक्षात नाही आलं का? प्रशासनाने सांगितलं नाही का? पोलिसांनी खाली सांगितलं नाही का? नाही सांगितलं नाही. तुम्ही किती वेळेपासून थांबून आहे? झाले 10-15 मिनिटं झाले. आता रस्ता खुला होणार का नाही होणार कोणी सांगितलं नाही? सांगितलं त्यांनी खुला होणार म्हणून. कोणी सांगितलं? तुम्हाला कोणी सांगितलं? वर पकडत. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणतरी माणूस आहे त्यांनी सांगितलं खुला होणार म्हणून. कोणीतरी सांगितलं, जे अधिकृत कोणी माहिती दिलेली नाही. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे निघाले? आम्ही इकडून वासिंदवरून आलतो, कल्याणवरून. आता जायचं इकडे वाघोलीला. रस्ता बंद आहे, काही माहिती अगोदर? आधी रस्ता बंदची काही माहिती नव्हती. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो, ना पुढे जाता येते ना मागे जाता येते. त्याच्यामध्ये प्रशासनाचे काही सोय म्हणजे त्यांनी काय असं दिशानिर्देशक किंवा रस्ता बंद आहे, घाट बंद आहे असे काही सूचना दिलेल्या नव्हत्या. आता सोबत लहान मुलं आहेत, जवळपास 1.5-2 तास झालेले. रस्त्याचं काम कधी होईल सांगता येणार नाही. रस्ता कधी खुला होईल काय सांगितलं नाही? काहीच सांगितलेलं नाही. प्रशासनाकडे काय मागणी?
प्रशासनाने सुविधा चालू आहेत, पण सुविधा चालू असताना जे समाजाला त्रास होणार नाही असे कारवाई करावी त्यांनी. गेल्या 8 दिवसापासून माळशेज घाटाचं या करंजाळे या ठिकाणी रस्ता खचलेला आहे. आपण पाहतोय मागच्या बाजूला रांगा लागलेल्या आहेत, इकडे देखील वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. रस्त्याचं काम सुरू आहे. ही हद्द ठाणे जिल्ह्यामध्ये येते. वास्तविक इथं अधिकाऱ्यांनी उभं राहून लोकांना गाईडलाईन करायला पाहिजे. एक लाईन चालू करून वाहनं काढून दिली पाहिजे. किती वेळ रस्ता बंद राहील याबाबतची माहिती द्यायला हवी. ठेकेदाराकडनं काम चालू आहे, परंतु रस्ता कधी खुला होईल याबाबतची माहिती दिली जात नसल्यामुळे लोकांची गैरसोय होते. वास्तविक या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार पर्सन या ठिकाणी उभा करून लोकांची गैरसोय दूर करायला हवी होती. रस्ता कशामुळे खचला याची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. ज्या माती चोरांनी खाली माती काढली असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. ही कारवाई यथायोग्य यथावेळी होईल. पण आज पर्यटकांना जो त्रास होतोय याची जबाबदारी कोणाची? या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सूरज वासगे, ओम खैरे ही सगळी मंडळी इथं आली. मागच्या आठवड्यात पण इथं आली होती. लोकांना आधार द्यायचं या मंडळीनं काम केलेलं आहे. वास्तविक ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार या विषयाला अद्याप बरेच शब्द काढलेला नाही. हा रस्ता लवकरात लवकर खुला होईल, प्रवाशांची सोय लवकर होईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, करंजाळे. आपण याचं सांगू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.